आज आषाढी एकादशीचा पावन दिवस आहे आणि या आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये ज्या पद्धतीने वारकरी बांधवांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते, मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी पाहायला मिळते, तशीच पुण्यातील प्रतिपंढरपूर अशी ओळख असलेल्या हिंगणे खुर्द परिसरातील या विठ्ठल मंदिरामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. या विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आता आपण आहोत आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर विठुरायाची सुबक अशी मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आकर्षक अशी फुलांची सजावट जी आहे ती करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. या मंदिराचा इतिहास मोठ्या प्रमाणावर ऐतिहासिक आणि प्राचीन असा दोन्ही राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अनेक ऐतिहासिक वर्णनामध्ये सुद्धा आपल्याला या मंदिराचा उल्लेख जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त जे आहेत ते मोठ्या संख्येने येताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रतिपंढरपूर अशी या विठ्ठल मंदिराची ओळख जी आहे ती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीतच विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपावळी म्हणत हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी येताना पाहायला मिळतात. युगे 28 विठेवर उभ्या असलेल्या विठुरायाच्या दर्शनाला हे लाखो वारकरी बांधव जे आहेत ते थंडी ऊन वारा पाऊस या कशाचीही तमा न बाळगता येताना आपल्याला पाहायला मिळतात. विठ्ठल मंदिराच्या या संपूर्ण परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी भाविकांची जी आहे ती मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. दर्शनासाठी भाविक भक्तांची मोठी रीघ जी आहे ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीतच मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या भक्तिभावामध्ये हे सगळे वारकरी बांधव किंवा हे सगळे भाविक भक्त जे आहेत ते विठुरायाचं दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीतच या ठिकाणी जर आपण पाहिलं या प्रतिपंढरपुरामध्ये हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते दर्शनासाठी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मोठ्या प्रमाणावर उत्साह या ठिकाणी आपल्याला प्रतिपंढरपुरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठा उत्साह मोठ्या भक्तिरसामध्ये भक्तिभावामध्ये हे सगळे वारकरी बांधव हे तल्लीन झालेले आहेत. अगदी विठ्ठल नामाची शाळा भरली आणि शाळा शिकतानाही तहान भूक हरली या अभंगाप्रमाणे हे सगळे वारकरी बांधव सगळे भाविक भक्त पुण्यासह आजूबाजूच्या परिसरातून दरवर्षी अगदी पहाटेपासून या ठिकाणी दर्शनासाठी रांग लावतात, रांगेमध्ये दर्शन घेतात आणि पुन्हा आपल्या कार्यक्षेत्री जे आहेत ते येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकंदरीतच मोठा उत्साह किंवा मोठ्या भक्तिरसामध्ये सगळे वारकरी बांधव आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, विठ्ठलवाडी, पुणे.